लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी। बातमी नाशिक येथून। सातपूर येथील औरा हॉटेल गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना न्यायालयाने 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। हे दोघे आरोपी गेल्या 2 महिन्यांपासून फरार होते। नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने अथक परिश्रमातून त्यांना अटक करून नाशिकमध्ये दाखल केले। दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पथक उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात दाखल झाले होते। आरोपी तिथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली। मात्र पोलिसांची चाहूल लागताच भूषण लोंढे याने अटक टाळण्यासाठी राहत्या इमारतीच्या अंदाजे 34 फूट उंचीवरून उडी मारली। या घटनेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले, तरीही तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता। सातपूर पोलीस ठाण्यात लोंढे टोळीवर मोक्का अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यानंतर हे आरोपी भूमिगत झाले होते। पोलिसांची पथके त्यांच्या मागावर सतत होती। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नेपाळ सीमेच्या दिशेने पळ काढण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले। त्यानुसार नाशिक पोलिसांचे पथक राजस्थानातील कोटपुतली मार्गे नेपाळ सीमेवरील महाराजगंज परिसरात दाखल झाले। अथक प्रवासानंतर महाराजगंज येथील कोल्हई गावातून भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना अटक करण्यात आली। चौकशीत दोघेही नाव बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले। भूषण लोंढे याने पायाच्या गंभीर दुखापतीवर बनावट नावाने रुग्णालयात उपचार घेतल्याची माहितीही पोलीस तपासात उघड झाली। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी दोन्ही आरोपींना नाशिकमध्ये दाखल करण्यात आले। त्यानंतर 12 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस निरीक्षक सुनील आहेर यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रकाश महाजन, अतुल पाटील, महेश खांडबहाले आदींनी या कारवाईत सहभाग घेतला। तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील जया तायडे व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची मदत केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.